नमस्कार मित्रांनो, मी श्याम पाटील. लाडकी बहीण योजनेची सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. मित्रांनो, काल 13 जानेवारी होती आणि या 13 जानेवारीलाच लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा ₹1500 हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आणि हे मी तुम्हाला असंच बोलत नाही, सर्व पुराव्यानिशी मी तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता जमा झालेला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. मागील काही दिवसापासून बोललं जात होतं, की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा या 2 महिन्याचा एकत्रित हप्ता म्हणजे ₹3000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार. पण तसं झालेलं नाही. फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता जमा झालेला आहे. आता मित्रांनो, 2 हप्ते जमा होण्याऐवजी एकच हप्ता जमा का झाला? ते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे सरचिटणीस आहेत, त्यांनी 10 जानेवारीला निवडणूक आयोगाला एक पत्रक दिलेलं आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकाच्या मतदानाच्या आदल्या दिवशी माहे डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचा एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींना देण्याचा घाट या सरकारने बांधलेला आहे आणि ही एक सामूहिक सरकारी लाच आहे. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग या कृतीने होत आहे. ते म्हणतात, की लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. त्यामुळे मित्रांनो, जानेवारी 2026चा लाडक्या बहिणींचा हप्ता हा जमा होणार नाही किंवा झालेला नाही. आता मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेल्याचा जो मेसेज आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथे ₹1500 जमा झालेले आहेत. ते कधी जमा झालेले आहेत? तर 13 जानेवारी 2026ला. आणि हे पैसे कशात जमा झाले? तर लाडकी बहीण योजनेचे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.